मी अरुण महादेव बुलाख, सेवानिवृत्त प्राचार्य, इतिहास संकलन समिती पुणे प्रांत कार्यकारिणी सदस्य, इतिहास संकलन समिती पुणे प्रांत यांच्या वतीने भारतीय विचार साधना स्वराज्य 75 अंतर्गत तयार केलेले स्वातंत्र्य संग्रामातील लढवय्ये या पुस्तकातील भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या विस्मृतीत गेलेल्या क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय करून देत आहे. यामध्ये नगर 18 आहेत, पुणे 22 आहेत आणि सांगली 14 आहेत. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण होऊन 75वे वर्ष चालू आहे. म्हणजेच स्वातंत्र्याने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामात देशभर हजारो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली आहे. भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यांची आठवण व संस्कार सध्याच्या वातावरणात विस्मृतीत चालला आहे की काय असे वाटू लागले आहे. सुज्ञ मंडळीसुद्धा क्रांतिकारकांच्या कार्याला विसरली आहेत. सध्याची पिढीमध्ये राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेम, त्याग, संस्कार अशा गुणांचा अभाव दिसून येत आहे. अशा वेळेला निष्काम कर्मयोग आणि देशासाठी बलिदानाची भावना म्हणून भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सावरकर बंधू, चापेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, वासुदेव बळवंत गोगटे इत्यादी अनेक क्रांतिकारकांनी हाल अपेष्टा सहन करून देशासाठी ते फाशी गेले. राष्ट्रीय एकता, बंधुभाव, परस्पर सामंजस्य या नैतिक मूल्यांनी एकत्र येऊन क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सळोकी पळो करून सोडले आणि आपल्या देशातून हाकलून लावले. भारतभर अनेक क्रांतिकारक होऊन गेले. त्यांच्या कर्तृत्वावर आपण आज स्वातंत्र्य उपभोगत आहोत. पण सध्याच्या राजकीय पुढाऱ्यांनी स्वैराचार मांडला आहे. सर्वच क्षेत्रातील विकासाकडे कानाडोळा करून काहीजण एकमेकांची उणीधुणी काढून विकासाकडे पर्यायाने देशाकडे दुर्लक्ष करत आहेत. खरं तर भारत अनेक वर्षे इंग्रजांच्या ताब्यात होता. भारतावर अनेक वर्षे परकीयांनी आक्रमण करून भारताला लुटले. भारताची भूमी सुजलाम सुफलाम होती. भारतात सुवर्णयुग होते. इंग्रजांकडून भारताची मुक्तता करण्यासाठी, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक देशभक्त प्राणांची पर्वा न करता प्रयत्न करत होते. स्वातंत्र्य प्राप्ती हेच ध्येय डोळ्यासमोर होते आणि अशा विस्मृतीत गेलेल्या क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती सर्वांना व्हावी व अशा क्रांतिकारकांना भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आदरांजली व्हावी व सध्याच्या पिढीला, त्याच्यामध्ये बाल आहेत, तरुण आहेत, तसेच समाजाला स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास समजावा म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील विस्मृतीत गेलेल्या क्रांतिकारकांचे कार्य व बलिदानाचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा म्हणून स्वातंत्र्य संग्रामातील लढवय्ये या पुस्तकात शब्दबद्ध करून महान क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती संकलित केलेली आहे. या पुस्तकात जिल्हावार क्रांतिकारकांची संख्या याप्रमाणे आहे. नगर 18 क्रांतिकारक आहेत, पुणे 22 क्रांतिकारक आहेत, सातारा 69 क्रांतिकारक आहेत, सांगली 14 क्रांतिकारक आहेत, नाशिक 40 आहेत, सोलापूर 34 आहेत आणि कोल्हापूर 36 आहेत. असे एकूण 239 क्रांतिकारकाचा इतिहास या पुस्तकात लिहिलेला आहे. त्या क्रांतिकारकाचे वैशिष्ट्ये पण सांगितलेले आहेत. 1. प्रखर राष्ट्रवाद व देशप्रेम. 2. वैयक्तिक जीवनाला तिलांजली. 3. आत्मसमर्पण आणि त्यागाची भावना. 4. जीवाची पर्वा न करता लढले आणि फाशी गेले. 5. अव्याहतपणे क्रांतिकार्य केले. 6. स्वदेशीचा प्रचार, प्रसार आणि वापर केला. 7. परदेशी मालावर बहिष्कार घातला. 8. राष्ट्रहित जपणूक संघटनेमध्ये भाग घेतला.
9. लुटारू दरोडेखोरी करून संपत्ती मिळवली आणि त्या संपत्तीचा विनियोग देशासाठी करण्यात आला. 10वं आहे की कुटुंबाची व जीवाची पर्वा न करता हसत हसत फाशीला सामोरे गेले. तर अशा प्रकारे या पुस्तकात क्रांतिकारकाची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. आता मी प्रथमतः नगर जिल्ह्यातील विस्मृतीत गेलेल्या क्रांतिकारकाच्या कार्याचा परिचय करून देत आहे. त्यातलं पहिलं आहे की बाळा धुमाळ. बाळा धुमाळ यांचा जन्म धुमाळवाडी, अकोला म्हणजे संगमनेरजवळ, जिल्हा अहमदनगर येथे झाला. इसवी सन 1918 धुमाळवाडी गावातील मामलेदारांच्या दडपशाहीच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग त्यांनी घेतला. ब्रिटिश सरकारला विरोध केल्याबद्दल आणि मामलेदाराविरुद्ध कट रचल्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांचा इसवी सन 1919 पोलिसांच्या छळामुळे मृत्यू झाला. 2. गणपत माळी यांचा जन्म माळवाडी, संगमनेर तालुका, जिल्हा नगर. इसवी सन 1920 त्यांना अंदमान बेटावर आजीवन कारावासासाठी नेण्यात आले आणि कारावासातच इसवी सन 1923 त्यांचा मृत्यू झाला. ज्याप्रमाणे बाळा धुमाळांनी मामलेदाराविरुद्ध दडपशाहीच्या विरोधात आंदोलन केलं आणि ब्रिटिश सरकारला विरोध केल्याबद्दल कट रचला, त्याप्रमाणेच गणपत माळ्याने सुद्धा केलं आणि त्यांचा इसवी सन 1923 मृत्यू झाला. 3. काकडिया, नगरचे रहिवाशी. 1857च्या स्वातंत्र्य समरात भाग घेतला आणि नगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांशी लढा दिला. कंपनीच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत ते पकडले गेले आणि ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाच्या आरोपामुळे मे 1858 त्यांना 7 वर्षासाठी अंदमानमध्ये पाठवण्यात आले. एप्रिल 1859 कैदेत असताना त्यांचा मृत्यू झाला. 4 आहेत कुशवंत सिंग, नगरचे रहिवाशी. देशद्रोह, हत्या आणि ब्रिटिशाविरुद्ध उठाव. मार्च 1858 जन्मठेपेची शिक्षा झाली. ऑक्टोबर 1858 अंदमानमध्ये पाठवले. इसवी सन 1859 त्यांचा मृत्यू झाला. 5. कुलथे हे नगरचे रहिवाशी. 1857च्या उठावात सहभागी. ब्रिटिश सैनिकांवर केलेल्या हल्ल्यात पकडले आणि 1858 त्यांना फाशी देण्यात आली. 6. लक्ष्मण वरखेडकर, नगरचे रहिवाशी. 1930 साली सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. वनसत्याग्रह आणि दारू विक्रीला विरोध केला आणि विरोध करून त्यांना पोलिसांनी अटक केली आणि तुरुंगात टाकले. कारागृहात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आणि डिसेंबर 1930 त्यांचं निधन झालं. 7 आहेत मोहीम सिंग. 1857च्या स्वातंत्र्य समरात सहभागी झाले. क्रांतिकार्यासाठी आर्थिक मदत केली. कंपनीच्या सैन्याबरोबरच्या चकमकीत ते पकडले गेले. देशद्रोह आणि ब्रिटिशांविरुद्ध लढल्याच्या आरोपाविरोधात जून 1858 आजीवन कारावासाची शिक्षा त्यांना झाली आणि मार्च 1859 अंदमानात गेल्यावर त्यांचा मृत्यू झाला. 8 क्रांतिकारक आहेत मोहनराम, नगरचे रहिवाशी. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात सेवा देत होते. 1857च्या उठावात त्यांनी आपली नोकरी सोडली आणि ब्रिटिशांशी लढा दिला. त्यांनी क्रांतिकारकांना शस्त्रे पुरवली आणि ब्रिटिश कोषागार जप्त करण्यासाठी आणि कंपनीचे राज्य उलथवून लावण्यासाठी प्रोत्साहित केले. देशद्रोहाचा आरोप व ब्रिटिशाविरुद्ध विद्रोह असे आरोप लावून 1857 त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ऑक्टोबर 1858 रोजी अंदमानमध्ये त्यांना पाठवले आणि जून 1859 त्यांचे निधन झाले. 9 आहेत मुंग्रो, नगरचे रहिवाशी. 1857च्या उठावात नगर परिसरात अनेक प्रसंगी ब्रिटिशांशी लढले. ब्रिटिश कंपनीच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत
त्यांना पकडण्यात आले. देशद्रोह, खून आणि ब्रिटिशाविरुद्ध विद्रोह अशा आरोपावरून फेब्रुवारी 1858मध्ये जन्मठेपेची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आणि जून 1858मध्ये अंदमानात त्यांना नेले आणि मार्च 1859मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 10वे क्रांतिकारक आहेत ओगुर सिंग, नगरचे रहिवासी. जानेवारी 1858मध्ये त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मार्च 1859मध्ये अंदमानात पाठवले. मे 1859मध्ये अंदमान कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. 11वे आहेत क्रांतिकारक शहादुमाळी. धुमाळवाडी संगमनेरजवळ ही वाडी आहे नगर जिल्ह्यातील, तिथले हे रहिवासी आहेत. जन्म 1865. मामलेदाराच्या दडपशाही कारभाराविरोधात जन आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिश मामलेदाराविरुद्ध कट रचल्याबद्दल, त्यांच्या घरावर दगडफेक केल्याबद्दल इसवी सन 1920मध्ये आयुष्यभर अंदमान बेटावर पाठवण्यात आले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 12वे आहेत सिद्धू भूमे, नगरचे राहणारे. 1857च्या उठावात सक्रिय सहभाग, ब्रिटिशांशी लढा दिला. नगरमध्ये कंपनीच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत त्यांना पकडण्यात आले. ब्रिटिशाविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल मे 1858मध्ये जन्मठेपेची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. ऑक्टोबर 1858मध्ये अंदमान बेटावर पाठवण्यात आले आणि ऑगस्ट 1859मध्ये अंदमान बेटातच त्यांचे निधन झाले. 13वे आहेत त्र्यंबकराव खेडकर. हे चिंचपूर नगर येथील राहणारे. जन्म इसवी सन 1918 साली. इसवी सन 1941च्या वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. त्यांच्या इंग्रजाविरुद्धच्या कारवायासाठी त्यांना अटक झाली आणि तुरुंगात टाकण्यात आले. सततच्या पोलिसांच्या छळामुळे त्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. 14 तुळशीराम माळी. हे धुमाळवाडी, तालुका संगमनेर, अकोला, जिल्हा अहमदनगर येथले रहिवासी. जन्म 1868. गावातील इंग्रज मामलेदार व ब्रिटिश सरकार विरोधी कारवाया आणि आंदोलन केले म्हणून 1918मध्ये पोलिसांनी त्यांना अटक केली आणि 1924मध्ये पुण्याजवळील येरवडा येथे कारागृहात त्यांना पाठवण्यात आले आणि त्याच ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली. 15 आहेत सेनापती पांडुरंग महादेव बापट. हे मात्र सर्वांच्या परिचित आहेत. हे नगर जिल्ह्यातील पारनेरचे रहिवासी. जन्म 12 नोव्हेंबर 1880. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची प्रतिज्ञा तरुणपणीच त्यांनी केली होती. लंडन येथे शिक्षण घेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संपर्कात आले आणि अभिनव भारत नावाची संघटना त्यांनी स्थापन करून त्याचे सदस्यत्व स्वीकारले. पॅरिसमध्ये जाऊन रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले व इतरांना दिले. इंग्रज सरकारने त्यांना पकडण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु 5 वर्षानंतर सेनापती पकडले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्या सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी जन आंदोलनाचे नेतृत्व केले होते. माणिकतोळा बॉम्बकटात बापट यांचे नाव आले आणि ते भूमिगत झाले. 5 वर्षे अज्ञातवास व नंतर 16 वर्षे कारावास. सन 1921 पासून लढा पुकारला. एका भाषणावर आक्षेप घेऊन 1931 साली त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली. नंतर 1939ला पुन्हा 1 वर्ष शिक्षेनंतर गोवामुक्ती संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान दिले. अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांनी राजबंदी मुक्तिमंडळ स्थापन केले होते. अखेर 28 नोव्हेंबर 1967ला सावरकरांचे निधन झाले. 16वे क्रांतिकारक आहेत गोविंद पांडुरंग बापट. यांचा जन्म 1886 साली. आपल्या भारत देशात सर्वात प्रथम बॉम्ब तयार करण्याचे काम गोविंदरावांनी केले. पुणे येथे इसवी सन 1902 साली सिंहगडावर लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत त्यांनी बॉम्बचा यशस्वी प्रयोग केला. 16 मे 1908 रोजी गोविंदरावांना पोलिसांनी पकडले आणि 8 वर्षाच्या सक्त मजुरीसाठी तुरुंगात पाठवले. 28 ऑगस्ट 1970 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.
17वे आहेत डॉक्टर वासुदेव आठवले. नगर येथे यांचा जन्म झाला. नगरचेच रहिवाशी. 1890 साली जन्म झाला. गुप्त क्रांतिकारी संघटनेची त्यांनी स्थापना केली. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीशी त्यांचा संबंध होता. क्रांतिकारी उठावासाठी बरीच शस्त्रे, दारुगोळा यांचा साठा त्यांनी जमा केला होता. 1910 साली बॉम्ब केसमध्ये सक्त मजुरीची शिक्षा झाली. होम रूल लीग सेवा दलात मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी काम केले आणि त्यांना त्याबद्दल सक्त मजुरीची शिक्षा झाली. 18वे आहेत वामन नारायण जोशी. यांना दाजी नावाने ओळखलं जातं. हे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समशेरचे राहणारे. जन्म 1887. मातृभूमीसाठी सर्वस्व बलिदान हे एकच ध्येय त्यांच्यासमोर होते. अभिनव भारत संघटनेचे ते सक्रिय सभासद होते. 30 डिसेंबर 1909 रोजी कलेक्टर जॅक्सन यांचा त्यांनी वध केला. त्याबद्दल त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 15 जानेवारी 1964ला त्यांचं देहावसान झालं. तर अशा प्रकारे नगर जिल्ह्यामध्ये 18 क्रांतिकारक होऊन गेले की ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. यामध्ये बहुतेक सगळे नगर जिल्ह्यातले संगमनेर, अकोला या तालुक्यातील आहेत. आता दुसरा जिल्हा आहे पुणे जिल्हा. या पुणे जिल्ह्यामध्ये एक विष्णू गणेश पिंगळे. लाला हरदयालच्या गदर पार्टीत ते सहभागी होते. त्यांना सर्व भाषाचे ज्ञान होते. 1915 साली पंजाबमध्ये भारतीय सैनिकांना इंग्रज सरकारविरुद्ध लढण्याचे त्यांनी प्रशिक्षण दिले आणि 1915 रोजी त्यांना फाशीची शिक्षा झाली. दुसरे आहेत दामोदर हरी चापेकर. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ आली. इंग्रज साथ दूर न करता अत्याचार करत होते. रँड आणि आयर्स्ट यांचा 22 जून 1857 साली त्यांनी खून केला. त्यातून त्यांना फाशीची शिक्षा झाली आणि त्यातच त्यांचे देहावसान झाले. 3 बाळकृष्ण हरी चापेकर. हे चापेकर बंधू एकत्र सर्व काम करत असायचे आणि त्यांनाही फाशी दिली गेली. अजून एक त्यांचे भाऊ आहेत वासुदेव हरी चापेकर. तरुणांचे संघटन करून इंग्रजाविरुद्ध लढत होते व शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण घेत होते. त्यांना 1899 साली फाशी झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 5 महादेव विनायक रानडे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील हे हुतात्मा होते. 10 मे 1899 त्यांना फाशीची शिक्षा झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. 6 उमाजी नाईक. रामोशी नाईक समाजाचे प्रमुख. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचा अखंड हिंदुस्थानचा ध्यास घेणारे उमाजी नाईक होते. ब्रिटिशांना खूप सळो की पळो करून ते सोडत असत. यांची देशभक्ती, सैन्याची व्यूहरचना, आर्थिक जमवाजमव, अनेक शूरवीरांना योग्य कामगिरी सोपवणे या गुणांनी युक्त राजे उमाजी नाईक होते. इंग्रजाविरुद्ध बंड करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले होते. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे स्वातंत्र्याकरता पहिले बलिदान झाले. आणि 7वे आहे श्रीमंत नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशव्यांच्या काळात ब्रिटिशांनी भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात केली. या कंपनीविरोधात भारतीय सैनिकात असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाली. याच काळात 1857 साली प्लासीची लढाई झाली. नानासाहेबांचे सेनापती तात्या टोपे होते. 53 नेटिव्ह इन्फंट्रीचे सैनिकाचे नेतृत्व नानासाहेबांनी केले. इंग्रजांना कानपूर सोडून अलाहाबादला पकडून जाण्यास सांगितले. नानासाहेबांनी इंग्रजावर पहिला विजय मिळवला. सर्व प्रकारचे प्रयत्न ते करत होते. इंग्रजांनी भारताची सर्व संपत्तीवर डल्ला मारला. अन्यायाविरुद्ध फक्त नानासाहेब एकटे लढत होते. त्यांचे व्यक्तिमत्व सर्व गुणसंपन्न होते. त्यांच्याविषयी लोकांच्या मनात आदराची भावना होती. नानासाहेबांच्या प्रयत्नामुळे दिल्लीचा बादशाह जफर, बेगम झिनत महल, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जगदीशपूरचा महाराणा कुमार सिंह हे सर्व राजपुरुष जीवावर उदार होऊन हाती असलेल्या शस्त्रासह एकदिलाने या क्रांतीला सज्ज झाले होते. 31 मे 1857 ही स्वातंत्र्य युद्धाची तारीख ठरली होती. पण मंगल पांडे या सैनिकाच्या अतिरेकी उत्साहामुळे
1 महिना आधीच सर्व स्वातंत्र्यसमर बर्बाद झाले. क्रांतिकारी हुतात्मे झाले. रणरागिणी राणी लक्ष्मीबाई गेली. रणशूर तात्या टोपेसुद्धा गेले. नंतर नानासाहेबांनी नेपाळच्या राजाची मदत मागितली. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचा हा महान प्रणेता 6 ऑक्टोबर 1858ला अंतर्धान पावला. 8. लहुजी रामोजी साळवे हे युद्धकलेमध्ये निपुण होते. महात्मा ज्योतिबा फुले, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, उमाजी नाईक यांच्या विचारांचा प्रभाव लहुजीवर होता. त्यांच्या पुरंदर किल्ल्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. लहुजींच्या पूर्वजावर जबाबदारी असल्यामुळे त्यांना शिवाजी महाराजांनी राऊत ही पदवी बहाल केली होती. 1817 साली पेशव्यांचे इंग्रजाबरोबर तुंबळ युद्ध झाले. यात लहुजींच्या वडिलांचे निधन झाले आणि मात्र त्यांनी प्रतिज्ञा केली की मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी. त्यांच्या वडिलांची समाधी वाकडेवाडीत आहे. दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी करणे, घोडेस्वारी करणे, बंदूक चालवणे, निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहुजी निपुण होते. त्यांचे निधन संगमवाडी पुणे येथे 1881मध्ये झाले. 9 क्रांतिकारक आहेत. आका नाथ, स्वातंत्र्य सैनिक, 1942च्या चळवळीत गोळी लागून मृत्यू. 10 क्रांतिकारक आहेत. बाल टमे, 1942च्या आंदोलनामध्ये यांचा मृत्यू झाला. 11 बाबू गेणू, महाळुंगे येथील राहणारे, पुण्याजवळ नोकरीस होते. तिथे स्वदेशीचा पुरस्कर्ता होते. पोलीस अधिकाऱ्याकडून त्यांचा मृत्यू झाला 12 डिसेंबर 1930 रोजी. 12 क्रांतिकारक आहेत. कोंडिबा कोळी, भारत छोडो चळवळीत 11 ऑगस्ट 1942मध्ये त्यांचा मृत्यू झाला. हडपसर, पुण्याजवळचं गाडीतळ पोलीस स्टेशनजवळ ते मरण पावले. 13 मथुराबाई माटे, म्हणजे महिलासुद्धा क्रांतिकारक आहेत. भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग होता. 12 ऑगस्ट 1942मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 14 मोरोपेठे, ब्रिटिशांच्या विरोधात सुरू असलेल्या चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. 1910मध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात खुनाचा कट रचल्याच्या आरोपात त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर काही काळातच 18 ऑगस्ट 1912मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 15 नारायण दाभाडे, 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग आणि गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 16 नाथोबा ढवळे, 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग. 15 ऑगस्ट 1942पासून 1942 रोजी ससून रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. 17 शिवराम हरी राजगुरू, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीमध्ये होते. त्यामध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, जतीन दास आणि सुखदेव यांच्याशी त्यांची मैत्री होती. 23 मार्च 1931 भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी झाली आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला. 18 रतिलाल साखरोहांड, सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग. 1930 जात्यावर पीठ दळण्याची त्यांना शिक्षा दिली होती आणि ते कार्य करत असताना त्यांना मृत्यू आला. 19 सदुभाऊ पेंढारकर, भारत छोडो आंदोलनात यांचा सहभाग होता. 7 वर्ष सश्रम कारावास. 12 एप्रिल 1947ला त्यांचा मृत्यू झाला. 20 सुशीलाबाई, भारत छोडो आंदोलनात सहभाग. पोलिसांच्या गोळीबारात 1943ला त्यांचा मृत्यू झाला. 21 क्रांतिकारक आहेत. वासुदेव बळवंत गोगटे, हे मात्र सर्वांना सुपरिचित आहेत. यांचा जन्म 22 जुलै 1932. मुंबई इलाख्याच्या तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉन हडसन पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयास भेट देण्यासाठी आले असता ग्रंथालयात गोगटे यांनी आपल्या पुस्तकात लपून ठेवलेली गोळी काढून जॉन हडसनवर पिस्तुलाने मारली, पण त्यांचा नेम चुकला. ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील चळवळीचे मुख्य केंद्र पुणे होतं. पुण्याला क्रांतिकारकांचा मोठा वारसा लाभला आहे. ब्रिटिशाविरुद्धची पहिली सशस्त्र क्रांतिकारी चळवळ पुण्यात सुरू झाली. गोगटे, वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक,
चापेकर बंधू, सावरकर बंधू इत्यादी त्यावेळेला महान क्रांतिकारक पुण्यात कार्य करत होते. हडसनवर गोळ्या झाडण्याच्या कृत्यामुळे गोगटे यांना 7 वर्षे कारावासाची शिक्षा झाली. अशा या प्रखर देशभक्त स्वातंत्र्य लढ्यात सहभाग असलेल्या क्रांतिवीराचे 24 नोव्हेंबर 1974 रोजी निधन झाले. 22 वासुदेव बळवंत फडके इंग्रज सैन्य लेखा विभागामध्ये ते नोकरीस होते. इंग्रज सरकारच्या अव्यावहारिक धोरणामुळे नोकरीचा त्याग करून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. इसवी सन 1879 सालापासून इंग्रजाविरोधात लढायला सुरुवात केली. मातंग, रामोशी, धनगर, कोळी या समाजातील लोकांची त्यांनी मदत घेतली, एकजूट केली. इंग्रज सरकारला घाबरून सोडले. इंग्रजही फडक्यांना खूप घाबरत असत. स्वदेशीचा त्यांनी पुरस्कार केला. ऐक्यवर्धिनी तसेच पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची त्यांनी स्थापना केली. आणि आज जी पुण्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आहे, शैक्षणिक संस्था, ती पूर्वीची पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन होती आणि ही यांनी स्थापन केलेली आहे. दुष्काळात लोकांना मदत केली, स्वदेशी साबण कारखाना सुरू केला. अशा या महान क्रांतिकारकाचा 17 फेब्रुवारी 1883 रोजी मृत्यू झाला. तर अशा प्रकारे आज आपण नगर जिल्ह्यातील 18 क्रांतिकारक आणि पुणे जिल्ह्यातील 22 क्रांतिकारकाच्या कार्याचा परिचय करून घेतलेला आहे. याच्यावरून असं दिसून येतं की त्यांनी देशासाठी खूप लढा दिलेला आहे, आपली प्राणांची आहुती दिलेली आहे. धन्यवाद.